Hello, my dear students. Today we are going to learn a very interesting lesson from your English Balbharti textbook, and that is lesson number 22, A Team of Workers. मुलांनो, वर्कर म्हणजे कामगार आणि टीम म्हणजे संघ, ग्रुप, कामगारांचा संघ. मुलांनो, तुम्ही विचार करत असाल आपल्या लेसनला अ टीम ऑफ वर्कर्स असे नाव का दिले असेल बरं? या लेसनमध्ये आपल्या बॉडी पार्ट्स म्हणजेच आईज, इयर्स, माउथ एक्सेट्रा यांबद्दल सांगितलेले आहे. प्रत्येक बॉडी पार्ट आज आपल्याशी या लेसनच्या माध्यमातून बोलणार आहे. चला तर मग आपण त्यांचे काय म्हणणे आहे ते ऐकून घेऊयात. ऑल बॉडी पार्ट्स स्टँड टुगेदर होल्डिंग हँड्स. आता सगळे बॉडी पार्ट्स एकत्र उभे आहेत एकमेकांचा हात पकडून. आपले कोणते आहेत बॉडी पार्ट्स? माउथ, इयर, आईज, फूट, बेली, हो की नाही? हे सगळे बॉडी पार्ट्स एकत्र एकमेकांचा हात धरून उभे आहेत आणि काय म्हणत आहेत? वर्क 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 इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क. ड्युरिंग द डे अँड इवन ॲट नाईट वी आर ऑलवेज ॲट वर्क. मित्रांनो, सगळे बॉडी पार्ट्स काय म्हणत आहेत? काम काम काम. सकाळी संध्याकाळी आम्ही कामच करत असतो. दिवसभर आणि रात्रीसुद्धा आम्ही कामच करत असतो. माउथ. आता माउथ काय म्हणत आहे? हा रेड कलरचा शर्ट आणि पॅन्ट घातलेला माउथ आहे. तो काय म्हणतोय? हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. हातांनो या पुढे आणि सांगा तुम्ही काय करता. मग हँड्स काय म्हणतात? वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव्ह, वी टेक, वी पुल, वी पुश, वी पुट, 100 थिंग्स वी मेक. We two are a clever pair. There is nothing that we can't do. मग आता हे हात काय म्हणतायत? हात म्हणतायत वी लिफ्ट. लिफ्ट म्हणजे उचलणे. आम्ही उचलतो. वी होल्ड. आम्ही पकडतो. वी कॅरी. आम्ही वाहून नेतो. वस्तू वाहून नेणे, या जागेवरून त्या जागेवर नेणे त्याला कॅरी म्हणतात. मग हँड्स म्हणतात वी लिफ्ट, वी होल्ड, वी कॅरी, वी गिव्ह, वी टेक. आम्ही देतो, आम्ही घेतो. वी पुल. आम्ही खेचतो. वी पुश. आम्ही ढकलतो. वी पुट. आम्ही ठेवतो. 100 थिंग्स वी मेक. आणि अशाच शेकडो गोष्टी आम्ही करत असतो. वी टू आर अ क्लेवर पेअर. आम्ही खूप हुशार पेअर आहोत. पेअर म्हणजे काय? तर जोडी. 2 हातांची जोडी असते, हो की नाही? देअर इज नथिंग दॅट वी कांट डू. आणि असं काहीच नाही आहे की जे आम्ही करू शकत नाही. माउथ. आता माउथ परत काय म्हणतो? फीट कम फॉरवर्ड. पायांनो पुढे या. फूट म्हणजे पाय आणि 2 पाय असतात. 2 पायांना फीट असं म्हणतात. मग माउथ काय म्हणतो? फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. आणि सांगा तुम्ही काय करता. मग फीट काय म्हणतात? वी वॉक, वी रन, वी टॅप, वी डान्स, वी स्किप अँड जम्प अँड हॉप. वी स्टेप फॉरवर्ड, वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. मुलांनो, मग आता पाय काय म्हणतायत? वी वॉक. आम्ही चालतो. वी रन. आम्ही पळतो. वी टॅप. टॅप म्हणजे काय? आपण पावलांनी वरखाली पाय करतो त्याला टॅप असं म्हणतात. मग हे काय म्हणतात? वी टॅप. वी डान्स. आम्ही डान्स करतो. वी स्किप. आम्ही उड्या मारतो. दोरीच्या उड्या मारतात ना, त्याला स्किप असं म्हणतात. मग हे म्हणतायत की आम्ही दोरीच्या उड्या मारतो. वी जम्प. आम्ही उड्या मारतो. वी हॉप. वी स्टेप फॉरवर्ड. आम्ही पुढे जातो. वी टर्न अबाउट. आम्ही गोल गोल फिरतो. अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. आणि लगेचच आम्ही थांबूही शकतो. मग आता माउथ म्हणतो आईज, इयर्स, नोज, व्हॉट अबाउट यू. डोळे, कान आणि नाक, तुमचं काय? आईज काय म्हणतात मग? वी ओपन, वी क्लोज, वी रीड, वी ब्लिंक, वी सी थिंग्स फार अँड नियर.
आता इथे डोळे काय म्हणतात? वी ओपन, आम्ही उघडतो. वी क्लोज, आम्ही बंद होतो. वी रीड, आम्ही वाचतो. वी ब्लिंक, ब्लिंक म्हणजे डोळ्यांची उघडझाप करणे, त्याला ब्लिंक असं म्हणतात. मग डोळे काय म्हणतात? वी ब्लिंक. वी सी थिंग्स फार अँड नियर, आम्ही थिंग्स बघतो. फार म्हणजे खूप लांबचं आणि नियर म्हणजे जवळचं. तर डोळे काय म्हणतात? आम्ही थिंग्स बघतो, लांबच्या आणि जवळच्या. इयर्स काय म्हणतात? अँड बी इट लाऊड, बी इट सॉफ्ट, एव्हरी साऊंड वी हिअर. कोणताही साऊंड असू देत, कोणताही आवाज असू देत, खूप कमी आवाज असू देत किंवा खूप मोठा आवाज असू देत, आम्ही सगळे आवाज ऐकतो. आता इथे मुलांनो इयर्स दाखवलेले आहेत, हो की नाही? तर ते काय म्हणतात की आम्ही छोटा आवाज किंवा मोठा आवाज, आम्ही दोन्ही आवाज ऐकतो. नोज, आता नोजचा टर्न आहे. नोज काय म्हणतं? आय ब्रीथ डे अँड नाईट, आय कॅन नेवर रेस्ट, आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल, गुड ऑर बॅड ऑर बेस्ट, अँड व्हॉट अबाउट यू माउथ? आता इथे नोज काय म्हणत आहे? आय ब्रीथ डे अँड नाईट, दिवस आणि रात्र मला ब्रीद म्हणजे श्वासोश्वास घेणे, ठीक आहे? तर मला ब्रीद करावं लागतं. आय कॅन नेवर रेस्ट, आणि मी थांबूच शकत नाही. दिवसा आणि रात्री झोपेत असतो आपण, पण तरी पण आपण ब्रीद करत असतो. तर नोज काय म्हणतं की दिवस असो किंवा रात्र असो, मला थांबून चालत नाही, मला ब्रीद करावंच लागतं. आय हॅव टू स्मेल, मला वासही घ्यावा लागतो. मग तो वास चांगला असो किंवा घाणेरडा असो किंवा खूपच छान असो, मला स्मेल करावं लागतं. अँड व्हॉट अबाउट यू माउथ? आणि तुझं काय माउथ? मग आता यावर माउथचं काय उत्तर आहे? ओ यू नो, आय ओपन अँड शट अँड स्माईल, आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक, आय सीप, आय स्लर्प, I chew and bite. But do I get any of the food? No, it all goes to this lazy belly. Is it right? The belly doesn't do any work. आता यावर माउथचं काय म्हणणं आहे? माउथ म्हणजे तोंड. तो काय म्हणतो? ओ यू नो, तुम्हाला माहीत आहे? आय ओपन अँड शट अँड स्माईल, मी उघडतो, बंद होतो आणि हसतो सुद्धा. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक, मी बोलतो, मी खातो, मी पितो. आय सीप, आय स्लर्प, सीप म्हणजे घोट घेणे, आणि स्लर्प म्हणजे काय? तर टू ड्रिंक समथिंग नॉइझिली, आवाज करत करत पिणे, त्याला म्हणतात स्लर्प. आय चीव अँड बाईट, मी चावतो. बट डू आय गेट एनी ऑफ द फूड? पण यातलं मला काही फूड मिळतं का? यातलं मला काही जेवण मिळतं? नाही. नो, इट ऑल गोज टू दिस लेझी बेली. हे सगळं या लेझी म्हणजे आळशी, या लेझी बेली, आणि बेली म्हणजे स्टमक. तर माउथ काय म्हणतं की हे सगळं जे काही मी पितो, खातो, ते सगळं या लेझी बेलीमध्ये जातं. इज इट राईट? द बेली डझंट डू एनी वर्क? हे खरं आहे? बेली काहीच काम करत नाही? दॅट्स राईट, द बेली डझंट डू एनी वर्क. आणि मग सगळेजण एका आवाजात काय म्हणतात? दॅट्स राईट, हो हे बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. बेली म्हणजे पोट काहीच काम करत नाही. मग आता बेली म्हणजेच पोट. पोट काय म्हणतं? दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग. आय डू अ लॉट ऑफ वर्क, बट इट गोज ऑन इनसाइड मी. यू कांट सी इट, बट आय डू वर्क. मग आता बेली काय म्हणतं की हे बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. मी खूप काम करतो, बट इट गोज ऑन इनसाइड मी. पण मी जे काही काम करतो ते माझ्या आतमध्ये चाललेलं असतं, तुम्ही ते बघू शकत नाही. मी खूप काम करतो. आईज काय म्हणतात?
वाय कांट वी सी इट? आम्ही का बरं ते बघू शकत नाही? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. कारण की तू काहीच काम करत नाहीस. हँड्स काय म्हणतात? द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. ग्रॅब मीन्स टू टेक समथिंग फॉर युअर सेल्फ क्विकली अँड रफली. एकदम पटकन असं खेचून घेतात ना, त्याला ग्रॅब असं म्हणतात. मग हँड्स काय म्हणतात की द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. जे काही चांगलं जेवण आहे ते सगळं फक्त तू स्वतःकडे ग्रॅब करून घेतोस, खेचून घेतोस, एवढंच तू काम करतोस. फीट काय म्हणतात? यू डोंट मूव्ह अ स्टेप. वाय शुड वी वर्क टू गिव्ह यू फूड? तू एक स्टेपसुद्धा हलत नाहीस. मग आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी का बरं काम करायचं? मग आता सगळेजण काय म्हणतात? वोंट वर्क फॉर यू. वी वोंट गेट एनी फूड नाव. आता सगळेजण काय म्हणतात की आता आम्ही तुझ्यासाठी काम करणार नाही आणि तुला काही जेवणही मिळणार नाही. मग आता बेली म्हणजे पोट काय म्हणतं? डोंट डू दॅट. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस. असं करू नका, मी सगळ्यांसाठी काम करतो. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. आपल्याला सगळ्यांनाच भोगावं लागेल जर तुम्ही मला जेवण नाही दिलं तर. मग सगळेजण एकत्र येऊन काय म्हणतात? डोंट ट्राय टू डिसीव्ह, नथिंग यू विल रिसीव्ह. डिसीव्ह मीन्स फसवणे आणि रिसीव्ह म्हणजे मिळवणे. तर सगळेजण एकत्र येऊन काय म्हणतात? डोंट ट्राय टू डिसीव्ह म्हणजे आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग यू विल रिसीव्ह, तुला काहीही मिळणार नाही. 3 hours later, 3 तासांनी काय घडतं मग? बेली पोट सगळ्यांना काय म्हणतं? प्लीज गेट सम फूड. आय एम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. पोट सगळ्यांना म्हणतं, जेवण घ्या थोडं तरी, मी माझं काम करायला तयार आहे. मग सगळेजण मिळून काय म्हणतात? नो मीन्स नो. वी आर ऑल गोईंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. काय म्हणतात सगळेजण? नाही म्हणजे नाही, आम्ही आता सगळेजण आराम करणार आहोत तुझ्यासारखा. मग बेली म्हणते, प्लीज लिसन टू मी. यू मस्ट गिव्ह मी फूड. आय डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. मग पोट काय म्हणतं की माझं ऐका, मला जेवण द्या, मी ते आपल्या सगळ्यांसाठी पचवेन. डायजेस्ट म्हणजे काय? तर पचन करणे. मग सगळेजण काय म्हणतात? सॉरी, डोंट ट्राय टू डिसीव्ह, नथिंग यू विल रिसीव्ह. काय म्हणतात? सॉरी, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस, तुला काहीही मिळणार नाही. नाव 2 days later. 2 दिवसांनंतरनं काय होतं? 2 दिवसांपर्यंत कोणीही त्याला पोटाला काहीच खायला देत नाही. मग 2 दिवसांनंतरनं काय होतं? बेली म्हणते म्हणजेच पोट म्हणतं, हाऊ आर यू माय फ्रेंड्स? कसे आहात मित्रांनो? माउथ तोंड काय म्हणतं? ओह, आय फील सो ड्राय. मला खूप कोरडं कोरडं वाटतंय असं माउथ म्हणतं. हँड्स अँड फीट काय म्हणतात? वी फील सो वीक. आम्हाला फार अशक्त वाटत आहे. आईज डोळे काय म्हणतात? वी कांट सी प्रॉपरली. आम्ही व्यवस्थित बघू शकत नाही आहोत. इयर्स आणि नोज काय म्हणतात? वी फील सो टायर्ड. आम्हाला खूप दमल्यासारखं वाटतंय. व्हॉट्स द मॅटर? व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस? काय झालं आहे? आपल्याबरोबर नक्की काय झालेलं आहे? एंटर ब्रेन. ब्रेन म्हणजे काय? मेंदू. आता ब्रेनची एंट्री होते आणि ब्रेन काय म्हणतो? यू सिली फेलोज, नाव यू हॅव नो एनर्जी. व्हॉट गिव्ज यू एनर्जी? फूड. हू वर्क्स ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी? थिंक. आता ब्रेन काय म्हणतो? नाव यू हॅव नो एनर्जी. आता तुमच्याकडे एनर्जी नाही आहे. व्हॉट गिव्ज यू एनर्जी? तुम्हाला एनर्जी कशामुळे मिळते? फूड, जेवणामुळे. मुलांनो, आपल्याला जेवणामुळेच एनर्जी मिळत असते. पण आपण जे जेवण जेवतो ते डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला पोटच कामाला येतं.
आपल्या पोटाच्या आतमध्ये डायजेशन सिस्टीम असते आणि ती सिस्टीम आपण जे जेवण जेवत असतो त्याच्यावर काम करत असते आणि आपलं जेवण डायजेस्ट करत असतं आणि त्यामुळेच आपल्याला एनर्जी मिळत असते. तर ब्रेन सगळ्यांना हेच समजावून सांगत आहे. मग सगळेजण काय म्हणतात? कुड इट बी? इज इट द बेली? मग ब्रेन म्हणतो, येस, ऑफकोर्स. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड्स एनर्जी टू ऑल ऑफ यू. डू यू अंडरस्टँड इट नाव? आता ब्रेन सगळ्यांना समजावून सांगत आहे. ऑफकोर्स, आपण जे जेवण जेवतो त्याच्यावर बेलीच काम करत असते. आपली बेली जेवण डायजेस्ट करत असते आणि त्यामुळे आपल्या पूर्ण शरीराला, आपल्या पूर्ण बॉडीला एनर्जी मिळत असते. आता तुम्हाला कळालं का? मग सगळेजण एकत्र येऊन काय म्हणतात? येस, येस, नाव वी नो. दिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क. दो he does not show it off. He does important work. मग आता सगळ्या जणांना कळालेलं आहे की बेली हे खूप काम करते. ठीक आहे, आपलं पोट खूप काम करत असतं. ते शो ऑफ करत नाही, आपल्याला ते दिसून येत नाही की आपलं पोट काय काय काम करत असतं, कारण की ते इनसाईड द बॉडी चालू असतं त्याचं सगळं काम. पण पोट हे त्याचं इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो फूड डायजेस्ट करण्यासाठी. कारण की आपण जेव्हा जेवण जेवतो तेव्हा ते पोटात जातं आणि पोटात गेल्यानंतरनं सगळं काम पोटाचं असतं, डायजेस्टिंग सिस्टीम. ओके, तर आपलं सगळं फूड हे डायजेस्ट करत असतं पोट आणि डायजेस्ट केल्यानंतरनं जी एनर्जी तयार होते ती एनर्जी पूर्ण आपल्या बॉडीपर्यंत ते सप्लाय करत असतं. ऑल होल्ड हँड्स अँड सिंग टुगेदर. वर्क, वर्क, वर्क. In the morning, in the evening, we are always at work. That's all for today, children. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.